स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी. पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स. मुंबई पुणे एक्सप्रेसवर 23 तासांपासून वाहतूक कोंडी, प्रवाशांचे प्रचंड हाल, वाहतूक कोंडी सोडवण्यात प्रशासन अपयश. गॅस बाहेर पडत असताना लोकांच्या जीवाला धोका, वाहतूक सुरळीत होण्यास विलंब. मुंबई पुणे वाहतूक कोंडीवर खासदार तटकरे यांची माहिती. तर सगळं सुरळीत. MSRDC मंत्री एकनाथ शिंदेंचे कोंडीबद्दल अनाकलनीय उत्तर. लाडकी बहीण योजनेला अजित पवारांचं नाव देण्याबाबतचा निर्णय, बैठक बोलावून घेऊ, मुख्यमंत्र्यांचं सूचक वक्तव्य. बारामतीमध्ये शरद पवारांची पार्थ आणि जय पवार यांच्यासह बैठक, विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्तांची उपस्थिती. पवारांची जय पार्थ आणि विजय पाटील यांच्यासोबत स्वतंत्रपणे बैठक. देवेंद्र फडणवीस विलिनीकरणाच्या चर्चेतच नव्हते, त्यांना भाष्य करण्याचा काय अधिकार. शरद पवारांचा पुन्हा सवाल, दादांच्या प्रस्तावित स्मारकाची माहिती नाही असंही वक्तव्य. सुनेत्रा उपमुख्यमंत्री झाल्या ही आनंदाची गोष्ट असंही वक्तव्य. दिवंगत अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल आला उजेडात. दादांचे कार्यकर्ते श्रीजित पवारांनी पत्रकार परिषदेत चालवला दादांचा फोन कॉल. माळी समाजाच्या उमेदवारावर झालं बोलणं. चंद्रपूरमध्ये महापौर पदावरून सुरू असलेल्या काँग्रेसच्या वादावर तोडगा. वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येक 2.5 वर्ष महापौरपद मिळणार. माझ्यासारखे 242 आमदार आहेत म्हणून तुमचा मुख्यमंत्री. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांना इशारा. बाबर यांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी. प्रसाद लाड यांनी ठणकावलं. लोकसभेत भारत अमेरिकेतील व्यापार करारावरून गोंधळ. पियुष गोयल यांचं निवेदन सुरू असताना विरोधकांचा गोंधळ. लोकसभेचं कामकाज 5 वाजेपर्यंत तहकूब. राहुल गांधींना लोकसभेत बोलू दिलं जात नसल्याचा आरोप करत काँग्रेसचा मुंबईमध्ये आंदोलन. मोदी आणि अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी.